हाय, आज मी पुण्यातील प्रसिद्ध अशी बाजारपेठ दाखवणार आहे। तर ही आहे मस्जिद आणि त्याच्या समोर आतमध्ये जी आहे ती भोराळी किंवा रविवार पेठ असे याला म्हणतात। लोक लग्नाची खरेदी असू दे, बस्त्याची खरेदी असू दे किंवा आपल्याला होलसेल एखादा बिझनेस चालू करायचा असेल तर त्याची खरेदी लोक इथूनच करतात। हा आहे तारा मॉल। इथे तुम्हाला होजियरीमध्ये लहान मुलांचे तसेच इतर काही वस्तू होलसेल दरामध्ये मिळतात। यातील काही दुकाने हे रिटेलमध्ये सुद्धा आहेत। इथे तुम्हाला सिंगल पीस सुद्धा मिळतो। तर मी तुम्हाला हा तारा कॉम्प्लेक्स पूर्ण फिरून दाखवणार आहे। सर्व प्रकारच्या साड्या तसेच लेडीजला लागणारे परकर, ब्लाउज सर्व काही इथेच होलसेल आणि रिटेल दरामध्ये भेटतात। ही तारा कॉम्प्लेक्स होजियरीसाठी खूप प्रसिद्ध आहे। येथे लहान मुलांच्या होजियरीमधील कपडे होलसेल दरामध्ये लोकांना आणि दुकानदारांना होलसेल दरामध्ये मिळतात। तुम्हाला जर एखादा छोटासा बिझनेस चालू करायचा असेल तर त्याचे होलसेल दुकाने इथेच आहेत। तिथून तुम्ही तुमच्या दुकानासाठी माल खरेदी करू शकता। वरची होजियरीवाली दुकानं सर्व होलसेलवाले आहेत। तर चला आपण रविवार पेठ फिरूयात। या रविवार पेठेमध्ये लग्न समारंभासाठी लागणाऱ्या साड्या, ड्रेस, मॅचिंगचे दुपट्टे, परकर तसेच इतर सर्व वस्तू इथे होलसेल आणि रिटेल दरामध्ये मिळतात। येथे तुम्हाला लहान मुलांची ड्रेस तसेच होजियरीमध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू या महाराष्ट्र दुकानामध्ये मिळतात। खाली रिटेलची दुकानं आहेत, त्याचबरोबर वरती त्यांचे होलसेलचे सुद्धा दुकान आहे। हे पुण्यातील द्वारकादास श्यामकुमार यांची पहिलं दुकान आहे। येथे सुद्धा साड्या तुम्हाला भारी भारी क्वालिटीच्या साड्या भेटतात। नेक्स्ट हा आपण विजिट केला स्टॉल। या स्टॉलवरती तुम्हाला लेडीज पर्स आणि बटवे भेटतात, ज्याची स्टार्टिंग प्राइस 60 रुपयापासून आहे। हे सिंगल सुद्धा देतात। त्या 100 वाल्यात ना बाजूलाच लाकडी वस्तूंचं दुकान आहे। इथे तुम्हाला सर्व लाकडी वस्तू बनवून भेटतात। त्याचबरोबर आपल्या देवाऱ्याला लागणाऱ्या सर्व वस्तू येथे बनवून मिळतात। तर ही एकमेव रविवार पेठेमधलं दुकान आहे जिथे तुम्हाला सर्व वस्तू बनवून मिळतात। येथे 200 रुपयाचा सेल लागला होता। या बॅग सगळ्या तुम्हाला 200 रुपयाला आहेत। खरंच खूप भारी आहेत। बाहेर 500 रुपयाला मिळणाऱ्या बॅग येथे 200 रुपयाला मिळत होत्या आणि क्वालिटी सुद्धा खूप भारी आहे यांची। आतमध्ये सुद्धा बॅगेंवरती सेल लावले। हे सर्व बॅग तुम्हाला 200 रुपयामध्ये मिळणार आहेत। लेडीजच्या हँड बॅग पासून ते तुम्हाला वेगवेगळ्या प्राइस वेगवेगळ्या स्टाईलच्या पर्स इथे तुम्हाला 200 रुपयात आहेत। बघा यांची क्वालिटी सुद्धा खूप भारी आहे। सेलमध्ये असून सुद्धा क्वालिटी भारी आहे। हे दुकानामध्ये सेल आहे। पाठीमागे ऑफिसला नेण्यासारख्या बॅग आहेत, त्याची प्राइस 300 रुपये आहे। कोणती सुद्धा घ्या 300 आणि या समोरच्या 200 रुपयाला आहेत। हे किती आलेत? 300 आलेत काय? हे बाजूलाच लहान मुलांचे खेळणी 100 रुपयाला आहेत। त्याच्यात कुर्ती आणि तुम्हाला हे वरती लावलेले ड्रेसेस काय प्राइस आहे याची? 500 मध्ये 2 अशा या कुर्त्या आहेत। खूपच भारी आहेत। कलर आणि त्यांची क्वालिटी भारी आहे। श्यामकुमार आहे रविवार पेठेमधले। याचे व्हिडिओ तुम्हाला इंटरनेटवर भेटतील। या द्वारकादास श्यामकुमार मध्ये तुम्हाला भारी अशा साड्या मिळतात। या कॉटनच्या साड्या 300 रुपयाला आहेत। क्वालिटी भारी आहे। ब्लैक कलर चाहिए? तर चला आता आपण जाणार आहोत मनीष मार्केटला। रविवार पेठेमध्ये मनीष मार्केट आहे। हे बघा मनीष मार्केट। इथे होलसेलमध्ये सर्व वस्तू तुम्हाला मिळतात। ज्यांना कुणाला दुकान चालू करायचे आहेत त्यांनी इथून होलसेल माल मिळतो।
हे शॉप दिसेल. येथे तुम्हाला होलसेलमध्ये ज्वेलरी दुकानांसाठी विकायला भेटेल. और ये नीचे वाले ते तुम्हाला हे गळ्यातले 50 रुपये पासून सुरू होतात. तसेच सिंगल पीस सुद्धा दिला जातो. सिंगल पीस इथे या दुकानात मिळतात. तुम्हाला जे पाहिजे ते सुद्धा ते निवडून देतात. इथल्या प्राइस खूपच छान आहेत. स्वस्तामध्ये भारी इथे मिळतात वस्तू. सगळ्या ज्वेलरीचे तुमच्या मोत्यांचे ज्वेलरी, मंगळसूत्र, पेंडेंट वगैरे सगळं मिळतं इथे. 120. मोठे हार आणि ऑक्साइडेड ज्वेलरी सुद्धा आहे. याचे काय आहेत वरच्यांचे रेट? हे वरचे होलसेलमध्ये हां 85. हां हे 95. आणि हे टिकल्या लहान मुलांच्या क्लिपांचे पाकिटे 80 रुपयापासून सुरू होतात. हे टिकल्यांचे हे सगळं होलसेल दुकानं आहेत. तुम्हाला जर एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही इथून मटेरियल घेऊ शकता. आता आपण नवीन दुकानात चाललेलं आहे. इथं होलसेल आणि रिटेल दोन्ही पण मिळतात. आणि आपले असे पट्टी प्लेटचं काय रेट चालू बोललो पट्टीचा? पट्टी ना, हां पूर्ण पट्टी तुम्हाला बघायला 180 रुपये पडते. किती असतं त्याच्यामध्ये? त्यामध्ये बघा 3 क्वांटिटी हिशोबाने 10 पॅकेट होईल. ओके 3 क्वांटिटी 3 असे 3 असते का? आतमध्ये 3 आहे, काही 4 आहे. एकसारखे काय पॅकिंग नाही. दुकानदारात असतं का होलसेल असतं पूर्ण? हे होलसेल आहे पूर्ण, सिंगल नाही देत. क्वालिटी इम्पोर्टेड वगैरे. ओके ओके आतमध्ये जा. राजवाडी, एडी स्टोन आणि वेगवेगळ्या प्रकारचे नवीन स्टाईलचे single मध्ये असतं का मंगळसूत्र सुद्धा wholesale येत आहेत. क्वांटिटी असते. सिंगल पाहिजे तर हे सिंगल पण भेटतं का? आणि होलसेल वेगळे रेट, सिंगलचे होलसेल रेट वेगळे रेट असतात. पूर्ण होलसेल रेटमध्ये सिंगलला पण होलसेल क्वांटिटी घेतली तर. आणि हे असे पीसेसमध्ये असतात का? 24 क्वांटिटी येईल. 250 रुपयाला 249ला 24 पीस येणार. ओके ओके असे भरपूर डिझाईन्स आहेत ना असे? हे 12 पीस. हे 12 पीसचे असतात. 280 रुपये. 280 मध्ये होलसेल. ओके ओके हे पाहिजे नाही. हे 7 पीस क्वांटिटी कितीला पडणार आपल्याला? 400 रुपये होलसेल रेट. 400 रुपयाला होलसेल रेट. ओके ओके हे सगळे विकण्यासाठी दुकानदारांसाठी हे सगळे हे क्वांटिटीमध्ये वाले तिकडचे. ओके बॉक्स पॅकिंग 24 पीस क्वांटिटी असतं. ओके ओके पूर्ण पुण्याला तुम्ही इथं मटेरियल जाता ना? ओके असे विकणारे वगैरे असतात ना रस्त्याला वगैरे दुकानामध्ये त्या टाईपचे ते सगळे पूर्ण होलसेल आहे. हे प्रीमियर क्वालिटी आहे सगळे भारीवाले. एडी डायमंड वगैरे म्हणतात. हां हां हे शॉपला विकण्यासाठी. रजवाडीमध्ये अशा प्रकारे हे पण एडीमध्ये. दुकान पण खूप छान आहे. कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले तिच्या आतमध्ये. कुठल्या दुकानदारासाठी शॉपला मटेरियल पाहिजे असेल ना नक्की व्हिजिट द्या शॉपला. थँक्यू सर. काय नाव चॅनल? हे 900 रुपयाला आहे ड्रेस. हे 2250. ड्रेसचं सुद्धा दुकान आहे लेडीजचं स्पेशल. तिथं तुम्हाला सगळे असे कुर्ते आणि वेगवेगळे ड्रेस मिळतील तुम्हाला. 1500. हे बाजूला होलसेलचं दुकान आहे. इथे तुम्हाला सर्व कॉस्मेटिक वस्तूंसोबतच तुम्हाला या छत्री, भांडी घासायचे साबण, डायपर वगैरे सगळं इथे एकाच दुकानात भेटतं. लाहोटी साड्यांचं दुकान आहे. इथं खूप भारी अशा कमी प्राईजमध्ये साड्या मिळतात. तर चला तुम्हाला मी सर्व साड्या दाखवते. या दुकानात स्टार्टिंग प्राइस 380 रुपयापासून साड्या आहेत. प्रत्येक साडीच्या कलर आणि क्वालिटी खूपच भारी आहे. वेगवेगळ्या 250 रुपयाला, 450, 550, 500 अशा साड्यांच्या किमती आहेत. कॉटन सोबतच ऑर्गेन्झा पण साड्या आहेत इथे.
पुढे पण लावलेले 30 वर्गांच्यामधले फिक्स रेट नाही सगळे? फिक्स रेट झालं. ओके ओके, फिक्स रेट आहे. 30 वर्गांच्यामधले आहे. ओके. हे 600 वाल्या, हे 550 वाल्या. मी पुढे पण लावलेले बघा कसं 750 700. गोल्डन बघत होते ते. समोरचे सिफोन ब्रासो मधले आहे. कोणतं कापड आहे? ही साडी खोलून दाखवता का थोडीशी, स्प्रेड करता नाही? हां. 600 रुपयामध्ये ना, खूप छान आहे. 30 वर्गांच्यामध्ये. हां हां, 600 इथपर्यंत 600 आहे ना वेगळे भाडे. खालचे 380 रुपये. हे सिंगलचे रेट आहेत ना, होलसेल वगैरे वेगळे असं? होलसेलचे रेट असतात. ओके, सिंगलमध्ये पण होलसेलच ठेवून ठेवले. किती? 300. 380 ला ही सुद्धा कॉफी कलरमध्ये सुद्धा. हे 380 वाली पॅटर्न आहेत पूर्ण. नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. किती वाले? इथे 250 रुपयाला ड्रेस होते, कोणतेही घ्या. 250 रुपयाला ड्रेस आहेत, कॉटन मधले खूप भारी ड्रेस आहेत. कलर पण खूप भारी आहेत. इथे मार्केट प्राइस याची 500 रुपये आहे, कारण कपडा खूप छान आहे आणि कॉटन मध्ये आहे ते शिवाय ड्रेस. या 10 रुपये 20 रुपये. लहान मुलांच्या शाळेचे फॅन्सी शॉर्पनर, खोड रबर आणि बरंच पेन्सिल वगैरे इथे भेटत होते आणि 50 रुपयात 2 होते. 30 ला 50 ला 2. ते बघ छोटे भारी आहेत ना. शेण हे त्याच्याच बाजूला हे पाऊच होते 100 रुपयाला, खूपच भारी पाऊच होते. रविवार पेठ मध्ये तुळशीबाग पेक्षा भारी कुर्त्या भेटतात. त्यांचे कापड क्वालिटी खूप छान असते. त्याचबरोबर नवीन व्हरायटीच्या पण कुर्त्या इथेच बघायला भेटतात तुम्हाला. शॉर्ट अँड लॉंग कुर्ती कुठलीही घ्या, 502 होत्या. हे सगळे 250 वाले आहेत. खोलून दाखव. रविवार पेठमध्ये दुकानांच्या बाहेर असे स्टॉल लागलेले असतात कुर्तीचे. खूपच छान क्वालिटी आहे. 800 900 1000 का है. इथे लॉंग घेअरचे फॅन्सी ड्रेसेस भेटत होते आणि हे शिवाय 600 रुपयालाच होते. काही ड्रेस तर पॅन्ट आणि ओढणी सुद्धा होती त्याच्यासोबत, आणि ते सुद्धा 700 ते 800 रेंजच्या रेंजमध्येच होते. पॅन्ट दोनों आएंगे ना. ये कितने वाला चाहिए? भी 600 वाला है. ओके. 1300 का था दीदी, सेल में डाला है 900. पायपुसणे 160 रुपयाला 2 आहेत मोठ्यामध्ये, आणि छोट्यामध्ये घेतल्या तर 120 ला 2 होत्या. बाजूलाच खास फक्त पर्सचं शॉप आहे, जिथे फक्त 200 आणि 300 रुपयालाच ह्या सुंदर सुंदर पर्स आहेत. तुम्हाला अशा जर दुकानात घ्यायला गेल्या ना तर तुम्हाला 1000 रुपये 500 रुपये प्राइस सांगतील, पण इथे 200 रुपयाला फक्त आणि फक्त 200 रुपयाला आणि 300 रुपयाला एवढ्या सुंदर सुंदर व्हरायटी तुम्हाला एकाच दुकानात, आणि ते पण स्वस्तात मिळतात इथे रविवार पेठमध्ये. तुम्हाला जर काही खरेदी करायचं असेल ना तर या रविवार पेठला अवश्य भेट द्या. कमी पैशामध्ये जास्त शॉपिंग होते इथे.
तर चला मी तुम्हाला लहान मुलांच्या खेळणीचे शॉप त्याचबरोबर तुम्हाला लग्न कार्यासाठी मिळणारे थर्मोकॉलचे डेकोरेशनचे सामान बड्डेसाठी लागणारे सगळे सामान मिळतं ते गल्ली दाखवते. रविवार पेठच्या बाजूलाच ही गल्ली आहे. इथे तुम्हाला हे सर्व थर्मोकॉलचे असे सामान भेटतात. लग्न कार्यासाठी किंवा इतर तुमच्या घरगुती कुठल्याही कार्यक्रमासाठी लागणारे सर्व डेकोरेशनचे सामान इथे मिळते तुम्हाला. बाबा यांची प्राइस काय असते? प्राइस काय? 80 रुपये. 80 रुपये तुम्हाला हे एवढं भारी थर्मोकॉलचं डायरेक्ट बनवलेली डेकोरेशन भेटतं. 80 रुपये. लहान मुलांच्या बर्थडेला लागणारे कार्टूनचे हे असे डेकोरेशन सुद्धा या दुकानात मिळतात. बर्थडे पार्टीसाठी जे काही लागेल ना ते एका दुकानात सर्व भेटतं. किती? 1300 मध्ये. ही पूर्ण लेन त्यासाठीच आहे. बर्थडेच्या डेकोरेशनच्या वस्तू त्याचबरोबर तुमच्या घरात एखादा फंक्शन असेल त्याच्या वस्तू किंवा एखाद्याला लहान मुलाला गिफ्ट द्यायच्या सर्व वस्तू येथे मिळतात. आतमध्ये सर्व होलसेलचे दुकानं आहेत ते पण मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. तिथे तुम्हाला होलसेलच्या सामानाबरोबरच लहान मुलांना बर्थडेला द्यायला स्वस्तात मिळणाऱ्या वस्तू आतमध्ये भेटतात. आहे ती आतील लाईन जिथे सर्व बर्थडेला तुम्हाला जर लहान मुलांना द्यायला जर काही वस्तू पाहिजे असेल तर त्या मिळतील. त्याचबरोबर इथं तुम्हाला हे असे गॉगल्सचे दुकानं सुद्धा आहेत होलसेलमध्ये. ब्लाऊजसाठी लागणारे दुकानं सुद्धा आहेत. तिथे मटेरियल भेटते तुम्हाला. हे सुद्धा होलसेलच आहे सर्व. ही पूर्ण लाईन होलसेल आहे. रिटेलमध्ये पण मिळते पण जास्त करून होलसेलमध्ये दिले जाते. अस्तर वगैरे भेटतात इथं. तर तुम्ही पुण्यात आलात ना तर रविवार पेठमध्ये आला ना तुमची सर्वच्या सर्व शॉपिंग होईल. कपड्यासोबतच कॉस्मेटिक सोबतच तुम्हाला घरात लागणाऱ्या सर्व वस्तू हे एकाच या मार्केटला मिळतात रविवार पेठमध्ये. तशाच शिवाय अगरबत्तीची सुद्धा इथं दुकान आहेत. तुम्ही पूजेसाठी लागणारे सर्व सामान सुद्धा इथूनच घेऊ शकता. लहान मुलांच्या खेळण्याचं शॉप आहे. इथं खूपच स्वस्त दरामध्ये खेळणी भेटतात. बर्थडेला सुद्धा गिफ्ट द्यायचं असेल तर सर्व गिफ्ट सुद्धा वस्तू येथे भेटतात. ही पूर्ण लेन होलसेलवाली आहे पण तुम्हाला कधी कधी रिटेलमध्ये पण येथे भेटतात विचारपूस केल्यावरती. पण इथे सर्वात स्वस्त वस्तू भेटतात या लेनमध्ये. इथे लहान मुलांच्या छोट्या छोट्या गाड्या त्याचबरोबर टेडी बिअर सुद्धा भेटतात आतमध्ये. क्वालिटी खूप भारी आहे या वस्तूंची. एवढं मार्केट फिरून झाल्यानंतर आम्ही घेतला एक चहाचा ब्रेक. इथे मार्केटला हा चहा खूप भारी भेटतो. हे होलसेलचे शॉप आहे. इथे तुम्हाला बॉटल्स बकेट सर्व प्लास्टिकच्या वस्तू वगैरे तुम्हाला होलसेल दरात भेटतात. तुम्हाला एखाद्याला जर बिझनेस चालू करायचा असेल तर इथून तुम्ही सामान नेऊन तुमचं स्वतःचं शॉप चालू करू शकता कारण हे सगळे होलसेलचे दुकानं आहेत. मला आता फक्त वरून सर्व मी रविवार पेठ फिरून दाखवली आहे. तर मी नंतर तुम्हाला यातील एक एक शॉपची पण माहिती नंतरच्या व्हिडिओमध्ये टाकेन. हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण असे नवनवीन मार्केट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वेगवेगळे दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर कोणत्या गोष्टी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर बाय बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.
तुम्ही या मार्केटला आलात तर तुमच्या दुकानासाठी लागणाऱ्या बिझनेससाठी लागणाऱ्या इथे बऱ्याच वस्तू मिळतात. तर तुम्हाला जर नवीन एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर इकडच्या मार्केटला आवश्यक भेट द्या. हे आहे ताडपदरींचे होलसेल दुकानं. जर तुम्हाला ताडपदरी लागत असेल दुकानासाठी तर त्याच बाजूच्या लेनमध्ये जाऊन ताडपदरीसुद्धा तुम्ही इथे खरेदी करू शकता.